नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो कुल स्कूल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर सर्वजण स्वस्थ असतील, मस्त असतील आणि अभ्यास करत असतील या ठिकाणी। तर एका विद्यार्थ्याने कमेंट करून मला विचारलं की सर ही तयारी करतोय, मात्र एवढी तयारी जी आहे पर्सेंटेजच्या संदर्भात 17 लेक्चर्स केलेत, तुमचे कंप्लीट केलेत, बट एवढी परिपूर्ण तयारी केल्याच्या नंतर किंवा जी काही तयारी तुम्ही करून घेताय तेवढी तयारी पुरेशी आहे का राज्यसेवेचा पेपर देण्यासाठी, किंवा राज्यसेवा किंवा त्याच्याऐवजी कंबाईन ग्रुपचा सुद्धा पेपर देणार आहे, तर त्यासाठी हे सफिशियंट आहे का? कारण क्वेश्चन्स या ठिकाणी पोलीस भरतीचे खूप सारे घेतलात तुम्ही, त्याच्यानंतर लिपिक टंकलेखकचे क्वेश्चन घेतलात, ग्रुप बी आणि ग्रुप सी चे कंपॅरेटिव्हली जर तुलना केली पोलीस भरतीसोबत तर आहे ना त्यांची प्रश्नसंख्या कमी आहे, कारण PYQ कमी आहेत, कारण दरवर्षी एकच पेपर होतो ग्रुप बीचा, ग्रुप सीचा असेल, त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्वचा असेल, तर हे इनफ आहे का? तर माझं एवढंच सांगणं आहे, बघा आपण प्रिपरेशन करतोय गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरचं, आपण प्रिपरेशन करतोय पर्सेंटेज चॅप्टरचं। तर हे करत असताना मूलभूत संकल्पना शिकल्याच्या नंतर आपण अगदी बेसिक पासून लेवल 1 पासून, जसं की पोलीस भरतीचे क्वेश्चन असतील, पोलीस भरतीला लेवल 1, लेवल 2, लेवल 3 चे क्वेश्चन विचारले असतील, संयुक्त गट ब ला लेवल 1 चे थोडेसे कमी असतील, मात्र लेवल 2 च्या प्रश्नांची संख्या त्या ठिकाणी थोडीशी जास्त असेल, आणि लेवल 3, लेवल 4 च्या प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी विचारलेले असतात। संयुक्त गट ब मुख्य परीक्षा, संयुक्त गट क मुख्य परीक्षा किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्यामध्ये एखाद दुसरा क्वेश्चन असतो जो लेवल 5 चा एकदम टफनेस लेवल जास्त असते असा विचारलेला असतो। बाकी जवळपास त्या 15 प्रश्नांपैकी जवळपास 10 ते 12 प्रश्न हे मॉडरेट लेवलचे असतात। म्हणून माझं असं सांगणं आहे, जे प्रिपरेशन आपण या ठिकाणी करतोय, ईच अँड एव्हरी क्वेश्चन जो पोलीस भरतीला विचारलेला आहे तोच क्वेश्चन ॲज इट इज संयुक्त गट क च्या पूर्वला आपण विचारलेला होता, आणि संयुक्त गट ब च्या आपण पूर्व परीक्षेला आपण विचारलेला आहे, मुख्य परीक्षेला आपण विचारलेला आहे। तर प्रश्नांमध्ये या ठिकाणी भेदभाव नसतो, प्रश्न कॉन्सेप्ट समजले तर क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो आपल्याला। तो क्वेश्चन पोलीस भरतीला विचारला असेल, तो क्वेश्चन संयुक्त गट ब ला विचारला असेल, क ला विचारला असेल, TET ला विचारला असेल, टेटला विचारला असेल, किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारलेला असेल, परीक्षा कोणती असेल, क्वेश्चन आणि त्याचं बेसिक कॉन्सेप्ट जे आहे, मूलभूत संकल्पना जे आहेत हे स्टिल नेहमी स्थिर राहतात, हे बदलत नाहीत। ओके, तर म्हणूनच मी आहे ना व्हिडिओच्या सुरुवातीला जे बेसिक गोष्टी आहेत, जे मूलभूत संकल्पना आहेत, त्या मूलभूत संकल्पनांवरती, बेसिक गोष्टींवरती, कॉन्सेप्टवरती जास्तीत जास्त आपण भर दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना कुठल्याही फॉर्म्युल्यावरती डिपेंड राहायची आवश्यकता पडणार नाही। जिथं फॉर्म्युलाची आवश्यकता असेल नितांत आणि फॉर्म्युल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नसेल त्याच ठिकाणी आहे ना एखाद्या वेळेस फॉर्म्युला यूज केला तर आपण करू, होल मॅथमॅटिक्स मध्ये म्हणतो, संपूर्ण अंकगणितामध्ये। ओके, तर आता ते जे क्वेश्चन विचारलं होतं त्याच्या संदर्भात एक आहे ना सुंदर विधान आहे, ते या ठिकाणी सांगू इच्छितो मी। काय आहे की मंजिल मिलेगी भटककर ही सही, मंजिल मिलेगी भटककर ही सही, गुमराह तो ओ है जो घर से निकले ही नहीं। याचा अर्थ काय आहे, प्रयत्न न करता जे या ठिकाणी प्रश्न विचारतील की हे होऊ शकतं का, ते होऊ शकतं का, हे करणं आवश्यक आहे का, ते करणं आवश्यक आहे का, आधी सुरुवात तर करा। सुरुवात केल्याच्या नंतर गोष्टी ऑटोमॅटिक सॉल्व्ह व्हायला लागतील आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं काही महिन्यांनंतर तुम्हाला स्वतःला भेटतील, ते प्रश्न इतरांना विचारायची गरज पडणार नाही। ओके, चला, आणि स्वतःला उत्तर ज्यावेळेस भेटतं त्यावेळेस एक वेगळं समाधान असतं, त्या प्रॉब्लेम्सना मी या ठिकाणी एक्सप्लेन करण्याची आवश्यकताच पडणार नाही। ओके, चलो, तर एक मिनिट, या ठिकाणी आज आहे आपला क्लास नंबर 9, क्लास नंबर 8 मध्ये आपण पोलीस भरतीचे 2024 चे PYQ संपवून त्या ठिकाणी ASO, STI, PSI, लिपिक टंकलेखक, राज्यसेवा यांच्या PYQ ला सुरुवात केलेली होती। काही प्रश्न झालेले, जवळपास 90 प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत। तर आजचा मेन फोकस असेल लिपिक टंकलेखक, संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क आणि राज्यसेवा पूर्व MV चा पेपर असेल। त्याच्यानंतर इतर काही क्वेश्चन्स या ठिकाणी ऍड केलेले, तर त्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत। आणि घेत असताना ना क्वेश्चन या ठिकाणी सिंपल लेवलचे, इझी लेवलचे सुद्धा क्वेश्चन घेतले, जेणेकरून तुम्हाला कळेल की राज्यसेवा पूर्वला आपण हा क्वेश्चन विचारले आणि हाच पोलीस भरतीला विचारलेला होता। संयुक्त गट ब मुख्यला हा क्वेश्चन विचारले, हा क्वेश्चन कुठेतरी पोलीस भरतीच्या PYQ मध्ये झालेला होता, म्हणजे डिफरन्स जास्त नाहीये हे समजावून सांगण्यासाठी मी त्या प्रश्नांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे। ओके, चला, मग आजचा फर्स्ट क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे, 8, 11, 20, 29 या संख्यांमधून कोणती संख्या कमी करावी म्हणजे त्या संख्या प्रमाणात येतील। मागच्या लेक्चरमध्ये 90 नंबरचा जो क्वेश्चन होता, 90 नंबरचा प्रश्न, तर त्याच्यामध्ये सेम क्वेश्चन आपण बघितला होता, तिथं संख्या ऍड करायची होती, इथं काय म्हणले आपल्याला संख्या
कमी करावी असं म्हणलेलं आहे. काय कमी करावी, काय म्हणले 8, 11, 20 आणि 29 या संख्यांमधून कोणती संख्या कमी करावी म्हणजे त्या संख्या प्रमाणात येतील. प्रमाणात येतील याचा अर्थ काय, अंत्यपदांचा आणि मध्यपदांचा गुणाकार सारखा येईल. तर संख्या दिलेत 8, 11, 20 आणि 29 या संख्यांमधून इक्वेशन तयार करून आहे ना, होल इक्वेशन सॉल्व्ह करायला उशीर लागेल. आपल्याला चेक करायचं आहे या संख्येतून 1 वजा केलं, प्रत्येक संख्येमधून 1 वजा केलं तर त्या प्रमाणात येतात का. याचा अर्थ -1 केल्याच्या नंतर या ठिकाणी किती येतं 7, -1 केल्याच्या नंतर येतं किती या ठिकाणी 10, -1 केल्याच्या नंतर किती येतं 19 आणि -1 केल्याच्या नंतर येतं 28. तर इथं या संख्या प्रमाणात आहेत तेव्हाच म्हणणार ज्यावेळेस अंत्यपदांचा गुणाकार आणि मध्यपदांचा गुणाकार किती असेल सेम असेल. मध्यपदांचा गुणाकार येईल 10 × 19 190 म्हणजे एकक स्थानी काय येतं 0 येतं. तर 7 8 56, 28 आणि 7चा गुणाकार करत असताना एकक स्थानी काय 6 येईल. तर 190 आणि हा तर एकक स्थानी 6 आहे, इथं एकक स्थानी 0 आहे. तर या त्या संख्या होणार नाहीत. ओके चलो. तर दुसरा ऑप्शन सेकंड, 2 मायनस केल्याच्या नंतर 8 मधून 2 गेले 6 राहिले, 11 मधून 2 मायनस केले 9 राहिले, 20 मधून 2 मायनस केले 18 राहिले आणि 29 मधून 2 मायनस केले 27 राहिले. 8 9 72 एकक स्थानी 2 येतं, 6 7 42 एकक स्थानी 2 येतं. म्हणून हा गुणाकार आपण करून बघू. 8 9 8 72 ला 2 40 7 9 1 9 9 7 16 162 आले गुणाकार. आणि 27 आणि 6चा गुणाकार या ठिकाणी 27 आणि 6चा गुणाकार 6 7 42 ला 2 40 4 sin 2 12 4 16 162 162. म्हणून या ठिकाणी सेकंड ऑप्शनच आपला चेक करत असताना या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणून अंत्यपदांचा गुणाकार हा अंत्यपदांचा गुणाकार आणि मध्यपदांचा गुणाकार सारखा आहे 162 162. म्हणून या चारही संख्यांतून 2 ही संख्या वजा केल्याच्या नंतर या संख्या कशा येतात प्रमाणात येतात. ओके क्लिअर झालंय सगळ्यांचं. 91st क्वेश्चन कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2022 या ठिकाणी टॅक्स असिस्टंट मेन्स 2022 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे आणि या टाईपचा क्वेश्चन आपण पोलीस भरतीला सुद्धा बघितलेला आहे. चला सॉरी 4 10 12 24 या प्रत्येक संख्येमध्ये कोणती संख्या समान मिळवली असता येणाऱ्या संख्या प्रमाणात असतील. ओके तर STA पूर्व परीक्षा 2012 ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन 2022 मधला असेल, 2012 मधला असेल किंवा येणारा आगामी क्वेश्चन 2025 2026 मधला असेल. बेसिक्स जे आहेत क्वेश्चनचे ते बदलणार नाहीत. 4 10 12 आणि 24 या संख्यांमध्ये कोणती संख्या मिळवल्याच्या नंतर या प्रमाणात येतील असं विचारले. 5 3 1 4 असं दिलेलं आहे या ठिकाणी. एक जर आपण मिळवलं या ठिकाणी सगळ्यात सिम्पलेस्ट कडून स्टार्ट करू. एक जर मिळवलं किंवा 5च घेऊ आपण. 5 जर मिळवलं 5 आणि 4 किती होतात 5 आणि 4 या ठिकाणी किती होतात 9 होतात. 5 आणि 4 9. ओके 10 आणि 5 15 12 आणि 5 17 24 आणि 5 29 यांचा गुणाकार केला 90 90 81 एकक स्थानी 1 येतं. 5 7 35 एकक स्थानी 5 येतं. म्हणून या त्या संख्या असणार नाहीत. यांचा गुणाकार समान येणार नाही. तर गुणाकार सेम येतो का नाही हे कसं चेक करतो आपण एकक स्थानच्या संख्येवरून. मी इथं समजावून सांगतो. 29 गुणिले 9चा गुणाकार करत असताना 90 90 81 उत्तर काही असेल यांचा गुणाकार काही असेल मात्र एकक स्थानी काय येतं 1 येतं. आणि 15 आणि 17चा गुणाकार करत असताना या ठिकाणी 5 7 35 ला 5 म्हणजे गुणाकार काही असेल मात्र त्याच्या एकक स्थानी किती असेल 5 आणि एकक स्थानच्या संख्या वेगवेगळ्या असतील तर गुणाकार सेम येणार नाहीये. ओके दुसरा पर्याय चेक करू. 3 दिलेला आहे. 4 आणि 3 7 10 आणि 3 13 12 आणि 3 15 24 आणि 3 27 3 5 15 5 येतं. 7 7 49 9 येतं. म्हणून हा सुद्धा येणार नाही. 1 मायनस केल्याच्या नंतर 3 सॉरी ऍडिशन करायची ना आपल्याला. 4 आणि 1 5 10 आणि 1 11 12 आणि 1 13 24 आणि 1 25. ओके 5 5 25 5 येतं. 3 1 3 हे पण येणार नाही. तर उत्तर काय असेल आपलं 4 असेल. चेक करूयात. ओके चलो चेक कसं करायचं या ठिकाणी. हा या दिलेल्या संख्यांमध्ये किती मिळवायचं आहे 4. 4 आणि 4 8 होतील. ओके 10 आणि 4 14 होतात. 12 आणि 4 16 होतात आणि 24 आणि 4 28 होतात. ओके 8 8 64 ला 4 हातचा आले 6 8 2 16 16 आणि 6 22 इथे आला गुणाकार. या दोघांचा गुणाकार चेक करा. 16 चौक 64 ला 4 हातचा आले 6 16 1 16 16 आणि 6 22 तर गुणाकार किती आले 224 224. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे उत्तर 4 आहे. STA पूर्व परीक्षा 2012चा क्वेश्चन होता. क्लिअर. चल नेक्स्ट क्वेश्चन. A व B बिंदूंमध्ये 48 सेंटीमीटर इतके अंतर आहे.
ए व सी यांच्यामधील अंतर सी व बी यांच्यामधील अंतराच्या निम्मे आहे. सी हा ए व बी यांच्या दरम्यान आहे, तर सी व बी यांच्यामधील अंतर किती असं विचारलेलं आहे. चला, गुणोत्तर आणि प्रमाणचं या ठिकाणी संदर्भ तर येणार नाही, बट तरी क्वेश्चन आलाय तर सॉल्व्ह करू आपण. वनसेवा पूर्व परीक्षा 2005 चा क्वेश्चन आहे. ए व बी या दोन बिंदूंमधील अंतर किती सांगितले? 48 सेंटीमीटर. आपल्याला ए आणि बी यांच्यामधील अंतर किती सांगितले? 48 सेंटीमीटर आहे. ओके, तर 48 जेव्हा येतं तेव्हा माझ्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन चालू होतात. 12 गुणिले 4 48, 16 त्रिक 48, 6 8 48 या पद्धतीने. ओके, 24 2 48. आपल्याला मध्ये काय सांगितले? सी व बी यांच्या ए व सी यांच्यामधील अंतर, ए व सी यांच्यामधील अंतर सी व बी यांच्यामधील अंतराच्या निम्मे आहे असं म्हणलंय. म्हणजेच AC हे अंतर BC च्या निमपट आहे. BC हे 2 असेल तर AC 1 आहे असं सांगितले. ए आणि सी यांच्यामधील अंतर सी व बी यांच्यामधील अंतराच्या निम्मे आहे. तर 48 ची फोड 3 भागांमध्ये करायचं आहे. 16 1 16, 16 2 32, 16 3 48. तर या ठिकाणी अंदाजे सी असेल आणि ए पासून सी पर्यंतचं अंतर असेल 16 आणि सी पासून बी पर्यंतचं अंतर 16च्या दुप्पट म्हणजेच 32 असेल. तर हे 1:2 रेशो आहे. तर आपल्याला काय सांगितलंय? सी हा ए व बी यांच्या दरम्यान आहे. सी हा ए व बी यांच्या दरम्यान आहे. तर सी व बी यांच्यामधील अंतर किती? सी व बी यांच्यामधील अंतर किती आहे? 32 सेंटीमीटर्स. ओके, हे 32 अंतर आहे. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ओके, चला क्लिअर आहे. 93 नंबर झालाय. 94 नंबर. एका शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे. त्या शाळेत प्रत्येकी 16 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक आहे. तर एकूण शिक्षकांची संख्या किती असं विचारले. हा लिपिक टंकलेखक 2014चा क्वेश्चन या ठिकाणी. सगळ्यांनी ट्राय करायचं. क्वेश्चन या ठिकाणी 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह व्हायला पाहिजे. सिंपल क्वेश्चन आहे. गुणोत्तर प्रमाण दिलेलं नाही, मात्र गुणोत्तर आणि प्रमाणाचा उपयोग करूनच क्वेश्चन सॉल्व्ह होईल. इथं सगळ्यांचं कोणत्या पद्धतीने विचार करू शकतो म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, प्रत्येक ईच अँड एव्हरी क्वेश्चन जो आहे त्याचा संबंध थेट एकतर पर्सेंटेजशी येतो किंवा गुणोत्तर प्रमाण सोबत येतो अंकगणितामध्ये. म्हणूनच गुणोत्तर प्रमाण आणि पर्सेंटेजेस म्हणजेच या ठिकाणी टक्केवारी हे मूलभूत 2 चॅप्टर आहेत मॅथमॅटिक्सचे. झालंय, चलो स्टॉप. आपण बघू. चला, तर प्रत्येक 16 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आहे. तर टोटल किती जणांचा गट झाला? 17 जणांचा गट झाला. याला समजून घेताना स्टुडंट इज टू टीचरचा रेशो काय आहे? 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे. विद्यार्थी आणि शिक्षकाचा गुणोत्तर किती आहे? 16:1. आणि एकूण विद्यार्थी व शिक्षकांची एकूण संख्या किती आहे? 1564. 1564 हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची एकूण बेरीज आहे. तर हे कितीच्या पटीत असेल पाहिजे? विद्यार्थ्यांची संख्या 16x आहे. स्टुडंट इज इक्वल टू 16x, टीचर इज इक्वल टू 1x. मग स्टुडंट प्लस टीचर इज इक्वल टू किती? 17x यायला पाहिजे. 17x आणि 17x आहे ते 17 ने भाग देऊ. 1564 ला कितीने भाग घालायचा आपल्याला? 17x बरोबर एवढं येतं. x इज इक्वल टू 1564 डिवाइड बाय 17. आता या ठिकाणी 17 53 होतात, 3 राहतात, 34, 17 2 34. x बरोबर किती आले? 92 आलेला आहे. आपल्याला काय विचारले? जर शिक्षकांची संख्या विचारली असती तर 92 सांगितलं असतं. विद्यार्थ्यांची संख्या विचारली असती तर 16 गुणिले 92 सांगितलं असतं. आपल्याला काय विचारलं? तर एकूण शिक्षकांची संख्या किती आहे? तर एकूण शिक्षकांची संख्या किती आहे? 92 आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन पर्सेंटेजचा आहे. पर्सेंटेज थेट दिलेलं नसलं तरी सुद्धा आपल्याला पर्सेंटेज ठरवावं लागतं. पर्सेंटेजचा अर्थ काय आहे तो व्यवस्थित लक्षात घेतलेला असेल फर्स्ट आणि सेकंड लेक्चरमध्ये तर क्वेश्चन एकदम इझी आहे तुमच्यासाठी. ओके, नेक्स्ट 95 क्वेश्चन. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 63 असल्यास ए चे वय काय? हा एकदम इझी लेवलचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मी क्वेश्चन सॉल्व्ह करा, मी बाकीचे डिटेल सांगतो. कर सहाय्यक मुख्य परीक्षा असिस्टंट टॅक्स असिस्टंट मेन्स 2021 चा क्वेश्चन आहे. हाच पेपर हाच क्वेश्चन पोलीस भरतीच्या 2023च्या PYQ मध्ये बघितला आहे की नाही? 2024च्या PYQ मध्ये बघितला आहे की नाही? ओके, थेट जशाच तसा प्रश्न विचारलेला असतो. हा तर प्री मध्ये पण नाही, मेन्स मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. मला सांगा तुमच्यासाठी काय अवघड आहे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना? काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. तर जो प्लॉट आहे, जो ग्राउंड आहे, जे बेसिक आहे, जे मूलभूत आहे
ते आपल्याला या ठिकाणी मदत करतं किंवा नाही. आपण कुठला फॉर्म्युला या ठिकाणी रिसाईट केलेला नाही, पाठ करून घेतलेला नाही तुमच्याकडून, प्रामाणिकपणे सांगायचं आहे. आणि जर का करून घेतलेला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि जर घेतलेलं नसेल आणि तुम्ही जर का माझ्या आधी या ठिकाणी जवळपास 46 सेकंद झालेत, जर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी जिंकलेले आहात. ओके, म्हणजे जे काही तुम्हाला समजावून सांगितलेले त्या सर्व गोष्टी समजलेल्या आहेत. अशा पद्धतीनेच ओके इथपर्यंतचा प्रवास झाल्याच्या नंतर आपण म्हणू शकतो की गणिताची खरंच भीती निघून गेली. ओके, गोष्टी समजून घेतला तर समजणं खूप अवघड नाही, मात्र लक्षात ठेवणं अवघड आहे. तर त्याच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी एकच नियम आहे, त्याला रोज म्हणजे रोज काय करावं लागेल, सराव करत राहावा लागेल. चला क्वेश्चन सॉल्व्ह करू. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे, त्यांच्या वयाची बेरीज 63 आहे. ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर 2:5 असेल तर त्यांची बेरीज 7च्या पटीत असायला पाहिजे, जी की बेरीज 63 आहे. 7 × 7 7 9 63. एक्स बरोबर किती आलं, 9 आलं. आपल्याला काय विचारलं, ए चे वय किती, ए चं वय 9 2 18. ओके, बी चं वय काय असेल, 9 5 45. आपल्याला विचारलं ए चं, म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असेल याचं आन्सर असेल. अशा पद्धतीने जेवढ्या इझिली पोलीस भरतीचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो तेवढ्याच इझिली टॅक्स असिस्टंट मेन्सचा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो. ओके, चला हे परत मी रिपीट का बरं करतोय, तुमच्यामधला कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला पाहिजे. तुम्ही केवळ पोलीस भरतीसाठी आहे ना म्हणजे तयारी करत असलेली किंवा फक्त पोलीस भरतीसाठी तुमची निवड झालेली नाही. ओके, तुमची निवड तुम्ही जन्म घेतलाय फक्त पोलीस भरती करण्यासाठी नाही, त्याच्या पलीकडे सुद्धा तुम्ही विचार करू शकता. पोलीस भरती तर हातात आहेच, मात्र त्याच्या पलीकडची झेप घेणं जास्त अवघड गोष्ट नाही. एका शाळेतील मुलं व मुली यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलांची संख्या 76 असल्यास मुली किती, हा संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. आणि जवळपास 3 ते 4 वेळा हा क्वेश्चन झाला आपल्या पीवायक्यू मध्ये. मी रिपीट केलेलं नाही, मात्र क्वेश्चन 3 ते 4 वेळा विचारला गेलेला होता. एकदा क्वेश्चन घेतलेला असल्यामुळे मी परत ते क्वेश्चन रिपीट केलं नाही पीवायक्यू घेत असताना. आता या ठिकाणी कशासाठी घेतलंय, केवळ हा प्रश्न कोणत्या पेपरमध्ये आलेला आहे हे समजावं आणि आपला जो सरसेवा भरतीचा क्वेश्चन आहे आणि काय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारा संयुक्त गट क मुख्यचा जो पेपर आहे या ठिकाणी त्याच्यामधल्या क्वेश्चन मध्ये फरक नाही. तर मुलांची संख्या किती म्हणले, 4, ती किती आहे, 76 आहे. मुलांची संख्या 4x आहे आणि ती किती आहे, 76 आहे. तर x ची व्हॅल्यू 1976 19. तर मुलींची संख्या किती येते, 5च्या पटीत, तर 5y 5x असेल. तर 19 5 20 5 100 तर 19 5 95. अशा पद्धतीने याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. चल, तर जर तुमचा कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढलेला असेल, जर तुम्हाला खरंच वाटतं या ठिकाणी की हे सर्व पीवायक्यू एकत्र आणल्यामुळे ना खूप म्हणजे खूप मदत झाली आहे तुमची, तर कमेंट बॉक्समध्ये ना या ठिकाणी यस टाईप करायचं आहे. यस वी आर कॉन्फिडंट. ओके, एवढं म्हणजे मला समजेल. ए बी सी यांचा मासिक वेतनाचे गुणोत्तर 3:4:5 असे आहे आणि ए चे मासिक वेतन 6,000 रुपये आहे. तर बी चे मासिक वेतन किती. ओके, A:B:C काय दिलेलं आहे आपल्याला, 3:4:5 असं दिलेलं आहे. ओके, 3:4:5. ए चे वेतन 6,000 दिले, तर ए बरोबर किती होतं, 3x होतं. 3x ची किंमत किती दिली, 6,000 दिले. तर x ची व्हॅल्यू किती येते, 3 ने भाग दिल्याच्या नंतर 3 1 3 3 2 6 2000 येते. किती, 2000. तर आपल्याला विचारलं या ठिकाणी बी चे मासिक वेतन किती, तर बी चं मासिक वेतन आहे 4x. किती आहे, 4x, दॅट इज 4 × 2000. 4 × 2000 किती, याचं उत्तर अनडाऊटेडली 8,000 एवढं उत्तर आहे. वनसेवा पूर्व परीक्षेचा क्वेश्चन या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 98. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाचे गुणोत्तर 5:6:7 आहे. तर तिन्ही कोणांची मापे किती, 5:6:7 असेल तर तिन्ही कोणांचे माप हे 50 60 आणि 70 असू शकेल. 5च्या पटीत 6च्या पटीत 7च्या पटीत. 5च्या पटीत 40 नाही, हे दोन्ही पर्याय काढून टाकू शकतो आपण. ओके, 5च्या पटीत 40 45. ओके, चला सगळेच आहेत. 6च्या पटीत 50 नाही, 50 नाही आणि 45 नाही. केवळ हा एकच पर्याय जो 60च्या पटीत आहे. 50 ही संख्या आणि 45 ही संख्या 6च्या पटीत येत नाही. 7चं 80 संख्या 7च्या पटीत येत नाही, 90 पण येत नाही, 90 पण येत नाही, 70च येतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं काय आहे उत्तर आहे. डिटेलमध्ये या क्वेश्चनचे आन्सर जे आहे 5x + 6x + 7x तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. या बेसिक कॉन्सेप्टनुसार क्वेश्चन सॉल्व्ह होतो. आणि पर्सेंटेजचा कॉन्सेप्ट काय होता, त्रिकोणांच्या मापांचं गुणोत्तर 5:6:7 आहे. तर त्रिकोणांचे माप 5 6 आणि 7च्या पटीमध्ये असायला पाहिजे अनुक्रमे. त्या बेसवरून आपण आहे ना आन्सर टिक केलेला आहे. या क्वेश्चनला तुम्ही सॉल्व्ह करूया. x ची व्हॅल्यू काढा या ठिकाणी. चलो,
पिशवीतील संत्र्याचे मोसंबीच्या संख्येचे गुणोत्तर 1:2 आहे. पिशवीतील संत्र्याचे काय म्हणले, संत्र्याचे मोसंबीच्या संख्येचे गुणोत्तर 1:2 आहे. म्हणजे संत्री इज टू मोसंबी 1:2. संत्री इज टू मोसंबी काय आहे 1:2 आहे. म्हणजेच संत्री जेवढी असतील मोसंबी त्याच्या दुप्पट असतील, याचा अर्थ असा होतो. ओके, जेव्हा त्यात 9 सफरचंदे घातली तेव्हा मोसंबी, संत्री आणि सफरचंद यांचे गुणोत्तर 2:4:3 झाले. तर संत्र्यांची संख्या किती बघा, त्याच्यामध्ये 9 सफरचंद घातले तर संत्री मोसंबी आणि सफरचंद, संत्री मोसंबी आणि ऍपल करू आपण सफरचंदला, यांचं गुणोत्तर किती आहे 2:4:3 आहे असं दिलंय. आणि हे गुणोत्तर केव्हा बनतं, जेव्हा याच्यामध्ये आपण सफरचंद किती या ठिकाणी आणि सफरचंद यांचे गुणोत्तर, जेव्हा त्यात 9 सफरचंद घातली. ओके, सफरचंद किती घातले 9 घातलेत. म्हणजेच सफरचंदांची संख्या 3x आहे, संत्रीची संख्या 2x आहे, मोसंबीची संख्या 4x आहे. आणि हे 3x म्हणजेच किती सफरचंद आहेत म्हणून सांगितले 9. x बरोबर जर व्हॅल्यू काढलं तर 3 × 3 3 × 9 x बरोबर 3 होतं. तर आपल्याला काय विचारलं या ठिकाणी, तर संत्र्यांची संख्या निवडा. संत्र्यांची संख्या 2x आहे, 3 2 6 होतात. किती होतात, संत्री बरोबर 2x आहे, तर हे किती 2 × 3 बरोबर 6. म्हणून उचित उत्तर काय असेल याचं, पर्याय क्रमांक 1 वनसेवा पूर्व परीक्षा 2019चा क्वेश्चन होता. अशा पद्धतीने या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत 15,000 रुपये आहे. जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3:5:7 असेल तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती. चला, सरासरी किती दिले 15,000. किती वस्तूंची, 3 वस्तूंची. 3 वस्तूंची सरासरी असेल तर एकूण किंमत किती असते, एकूण किंमत बरोबर सरासरी गुणिले वस्तू किती होत्या 3, तर 15 त्रिक किती आलं, हे 45,000 एवढं आलं. आणि गुणोत्तर किती दिले त्यांचं 3:5:7 हे त्यांच्या किंमतीचं गुणोत्तर आहे. असेल तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती, सर्वात स्वस्त वस्तू 3x असेल तर 3 6 9 12 सगळेच या ठिकाणी 3च्या पडीत आहेत. चला ठीक आहे, व्हॅल्यू काढू आपण. 3x + 5x + 7x बरोबर 45,000. ओके, चला तर 7 × 5 12 × 3 15x बरोबर 45,000. 15 ने भाग देऊ, 15 त्रिक 45, तर x ची व्हॅल्यू किती आली 3,000. तर सर्वात स्वस्त वस्तू कोणती आहे, तर 3x आहे, तर 3 त्रिक 9,000 रुपये. सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती झाली 9,000. हा लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2018चा क्वेश्चन होता, या ठिकाणी क्लिअर झालेला. चला, 3 संख्यांचे गुणोत्तर 1:2 1/2 1/2 2/3 3/4 असे आहे. सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक 36 आहे, तर त्या संख्या कोणत्या असं विचारलेलं आहे. ओके, चला गुणोत्तर काढावं लागेल आपल्याला. ज्या वेळेस व्यवहारी अपूर्णांकातील संख्या गुणोत्तरात दिल्या असतात 1/2 2/3 3/4 असं दिलेलं आहे, त्यावेळेस या तिन्ही संख्यांचं गुणोत्तर कसं काढायचं. चला, एक चॅप्टर घेणार, याच्यानंतर आपण लसावी. ओके, खूप साऱ्या चॅप्टरचा बेस लसावी असणार आहे, त्याच्यामुळे लसावी चॅप्टर घ्यायचं आहे. या ठिकाणी लसावीची आवश्यकता पडेल. 2 3 आणि 4 ची लसावी, अशी एक लहानात लहान संख्या ज्या संख्येला 4 ने पण भाग जाईल, 3 ने पण भाग जाईल आणि 2 ने पण भाग जाईल. 4च्या पटीतली संख्या 8 ला या ठिकाणी 2 ने भाग जातो, मात्र 3 ने भाग जात नाही. 4च्या पटीतली 12 ही संख्या आहे, 12 ला 4 ने पण भाग जाईल, 3 ने पण भाग जातो आणि 2 ने पण भाग जातो. म्हणून आपण लसावी काय घेतली या तिघांची 12. 2 ने भाग जातो, 2 ने भाग द्या, बेस सक्की 12. उत्तर किती आलंय 6. तर 6चा गुणाकार 1 सोबत करा, 6 1 6 आलं. ओके, त्याच्यानंतर 3 ने भाग द्या, कितीचा भाग जातो 3 चौक 12. ओके, 4चा गुणाकार 2 सोबत करा, 2 चौक 8. 4 ने भाग द्या, 4 त्रिकम 12, कितीचा भाग गेला 3चा. 3चा गुणाकार 3 सोबत करा, या तर 3 त्रिक 9 आलं. म्हणून नवीन गुणोत्तर किती आहे 6 8 9. छेद सारखा करून घेतला होता, छेदाला सोडून द्या. आता त्या 3 संख्या ज्या होत्या त्या 3 संख्यांचं गुणोत्तर आपण पूर्णांकामध्ये काढले 6 8 9. आणि आपल्याला काय सांगितलं, म्हणजेच त्या संख्या कोणत्या 6x 8x आणि 9x या त्या 3 संख्या आहेत. पुढे कंडिशन सांगितली होती, सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक 36 आहे. सर्वात मोठी संख्या 9x, सर्वात लहान संख्या 6x, यांच्यामधला फरक 9x - 6x हा किती आहे म्हणून सांगितलं 36 आहे. तर x बरोबर किती येईल या ठिकाणी 3x बरोबर या ठिकाणी 36, तर x बरोबर 12 त्रिक 36 होतं. x ची व्हॅल्यू किती आली 12 आलेली आहे. तर त्या 3 संख्या कोणत्या असतील 12 संग 72 12 8 96 12 90 108 108. ओके, चलो ठीक आहे. या पद्धतीने 72 96 आणि 108 72 96 आणि 108
त्या तीन संख्या आपण काढलं होतं 6, 8, 9 या गुणोत्तरात आहेत. तर ज्या संख्या 6, 8 आणि 9च्या पटीत असतील तोच पर्याय असतो. 6च्या पटीत 10 नाही, 40 नाही, 36 आहे, 72 आणि 36 आहे. त्याच्यानंतर 8च्या पटीत 52 नाही या ठिकाणी आणि 45 पण नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा उत्तर ठरतो या ठिकाणी. डायरेक्ट याच्या पुढचं सोल्युशन न करता सुद्धा आन्सर टिक करता येतं. टोटल सोल्युशन सुद्धा मी या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन क्रमांक 101 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 102 मध्ये काय सांगितलंय, फोकस ठेवा की क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. सर्वात तरुण आणि सर्वात मोठ्या व्यक्तीच्या वयातील फरक किती. सर्वात तरुण आणि सर्वात मोठ्या व्यक्तीच्या, सर्वात मोठा व्यक्ती हा 4x आहे, सर्वात लहान तरुण व्यक्ती हा 2x आहे. 2x आणि 4x मधला फरक 2x येतो. 2च्या पटीतील संख्या 30 आणि 40 आहेत. ओके, 30 आणि 40 पैकी सुद्धा 40 जर घेतलं तर 2 आणि 4ची बेरीज 60 येणार नाही, म्हणून या ठिकाणी 3 येऊ शकतं. चला, सरासरी किती दिले, 60 वर्ष. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी, तर एकूण वय बरोबर कसं काढतो आपण, 60 गुणिले किती व्यक्तींची सरासरी होती 3, तर हे टोटल किती येतं 180. गुणोत्तर किती दिले 2:3:4. ओके, तर 2x अधिक 3x अधिक 4x या तिघांच्या वयाची बेरीज किती होते 180 होते. 180 होते. 4 आणि 3 7 8 9, 9x बरोबर 180 जर झाले तर 9 1 9, 9 2 18, x बरोबर किती आलं 20 आलं. x बरोबर किती आलं 20 आलं. म्हणून तर पहिला व्यक्ती किती होता 2x म्हणजे त्याचं वय किती असेल 40, दुसरा व्यक्ती 3x म्हणजे त्याचं वय किती आहे 60 आणि चौथा व्यक्ती कोण आहे 4x, तर त्याचं 4 गुणिले 20 या ठिकाणी किती येतं 80 येतं. ओके, सर्वात तरुण आणि सर्वात मोठा व्यक्ती यांच्यामधील फरक किती 40 वर्ष आहे. दॅट इज ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी या प्रश्नाचं काय उत्तर आहे. हा आहे संयुक्त गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ला विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, क्लिअर आहे सगळ्यांचं. चलो नेक्स्ट. 3 वस्तूंची किंमत रुपये 15,000 आहे. त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3:5:7 असेल. 3 वस्तूंची किंमत या ठिकाणी, अच्छा तो सरासरीचा क्वेश्चन होता मगाशी जो बघितलेला होता आपण. 3 वस्तूंची किंमत या ठिकाणी 15,000 आहे. त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3:5:7 असेल तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती. तर डायरेक्ट 15,000 ही जी किंमत आहे, 15,000 ही किंमत आहे. किती x येतं गुणोत्तर या तिघांची बेरीज. ओके, 5 आणि 3 8 आणि 7 15, 15x बरोबर 15,000 होतात. तर 15 1 15, 15 1 15, x बरोबर व्हॅल्यू किती आली 1000. तर सर्वात स्वस्त वस्तू कोणती आहे 3x, तर x ची व्हॅल्यू किती 1000, म्हणून सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती झाली 3,000 रुपये झालेली आहे. या ठिकाणी सर्वात स्वस्त वस्तू किती 3x आहे, तर 3 गुणिले x ची किंमत 1000 होती, तर किंमत किती आली 3,000 आहे. क्लिअर आहे. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. हाय लिपिक टंकलेखक पूर्व परीक्षा 2017. चलो 104. 3 संख्यांची बेरीज 264 आहे. जर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट असेल व तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 पट असेल तर दुसरी संख्या डॅश डॅश आहे. लिपिक टंकलेखक पूर्व परीक्षा 2017. आता वाटत नाही की हा गुणोत्तर प्रमाणचा क्वेश्चन असेल, मात्र गुणोत्तराचा वापर करून या क्वेश्चनला इझिली सॉल्व्ह करता येतं. कसं सॉल्व्ह करता येतं, सपोज करा 3 संख्यांची बेरीज 264 आहे. हे याचा वापर सगळ्यात शेवटी करू. जर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे, पहिली संख्या जी आहे पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे, आपण काय करू 3 संख्या लिहून घेऊ. A, B आणि C या 3 संख्या आहेत. पहिली संख्या दुप्पट आहे कुणाच्या 2, तर गुणोत्तर काय म्हणतं दुसरी संख्या जर 1 असेल तर पहिली संख्या त्याच्या दुप्पट 2 असं होतं. आणि पुढे काय सांगितले तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 पट आहे. तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 पट आहे, तर किती आलं हे 2/3 आलं. तर त्या संख्या काय झाल्या 2 1 आणि 2:3 असं गुणोत्तर झालं. हे गुणोत्तर असं लिहिण्यापेक्षा आपण याला वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. कसं, एक कॉन्सेप्ट सांगतो या ठिकाणी, लक्षात येतं का बघा. मी परत वयवारीमध्ये आहे ना तो घटक घेणार आहे. या ठिकाणी पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे हे स्थिर आहे, हे असू द्या साईडला सध्या. ओके, आपण 2:1 लिहून घेऊ. पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. आपल्याला काय सांगितलं, सपोज करा आपण वयवारीवरचा एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी. तर हे घेऊ या ठिकाणी, हे आहेत वडील आणि हा आहे मुलगा. ओके, मुलाचं वय घेऊ 20 वर्ष, वडिलांचं वय घेऊ 60 वर्ष. विधान काय बनेल मी सांगतो.
वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. वडिलांचं वय किती आहे? वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या किती आहे? 3 पट आहे. ओके, मुलाचं वय हे वडिलांच्या वयाच्या किती पट आहे? सर 60चं 1 पट तर 60 राहतं आणि दुप्पट तिप्पट केलं तर 120 180 असं बनत जातं. तर मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या किती पट असेल? जर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे तर याच्या उलट असतं, व्यस्त संख्या असते. मुलाचं वय हे वडिलांच्या वयाच्या 1/3 पट असतं आणि वडिलांचं वय 60 आहे तर 60चं 1/3 पट, 3 1 3 3 2 6 किती 20 1 20 किती आलं? 20 आलंय. मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या 1/3 पट. मग जर विधान असं दिलेलं आहे, विधान काय दिलेलं आहे? जर सपोज करा ए जवळ असलेली रक्कम बी जवळ असलेल्या रकमेच्या 1/4 पट आहे, तर मी असं म्हणू शकतो का बी जवळ असलेली रक्कम 1 जवळ असलेल्या रकमेच्या किती पट आहे? 4 पट आहे असं म्हणू शकतो. जर सी हा डीच्या निमपट आहे, सी हा डीच्या निमपट आहे असं दिलंय, तर डी हा सीच्या दुप्पट आहे असं म्हणता येईल उलट विधान करत असताना. त्याच कॉन्सेप्टचा आहे ना या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? उपयोग करायचा आहे. तर तिसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या 1/3 पट आहे, तर पहिली संख्या ही तिसऱ्या संख्येच्या तिप्पट होते. तर आपण काय करू? या संख्येला घेऊ 2. ओके, तर 2 घेतलं तर पहिली संख्या तिसऱ्या संख्येच्या तिप्पट म्हणजे 6 आहे आणि पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट म्हणजे ही 3 आहे. जमलंय गुणोत्तर या ठिकाणी 6 3 2. तर पहिली संख्या 6x, दुसरी संख्या 3x, तिसरी संख्या 2x, तिन्ही संख्यांची बेरीज 264. एक्सची व्हॅल्यू निघेल 6 आणि 3 9 2 11. 11x आलं हे 264. 11 1 11, 11 2 22, राहिले 4, 11 चौक 44. एक्स बरोबर किती आलं? 24 आलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू किती आली? 24 आली. हा विचार करणं आवश्यक आहे. खूप सारे जण जसं विधान दिलंय त्या पद्धतीने फ्रॅक्शन मध्ये नंबर घेऊन जाण्यापेक्षा आपण त्याचा उलट या ठिकाणी विचार करून इनडायरेक्ट काय सांगितलेलं आहे ते जर लक्षात घेतलं, डायरेक्ट सांगितलेलं आहे तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 पट आहे, आपण त्याचं इनडायरेक्टली मिनिंग काय घेतलं? पहिली संख्या तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. तर इझिली क्वेश्चन आहे ना फ्रॅक्शन मध्ये न पोहोचता सॉल्व्ह होतो, म्हणजे अपूर्णांकामध्ये न जाता. लिपिक टंकलेखक पूर्व परीक्षा 2017चा क्वेश्चन आपल्याला काय विचारलं होतं? दुसरी संख्या काय? दुसरी संख्या किती आहे? 3x. ओके, 24 3 72 किती? 72. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. सेम क्वेश्चन ठेवलेला आहे या ठिकाणी, तर तुमच्यासाठी मी वेळ देतो 30 सेकंदाचा. क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा. ओके, झालंय सगळ्यांचं? लवकर सॉल्व्ह करायचं आहे. ओके, चला. जे कोणी विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ पाहत असतील त्यांनी ना ज्या वेळेस मी जे इन्स्ट्रक्शन दिलेले तर ते इन्स्ट्रक्शन फॉलो करत चला. विद्यार्थी तो आहे जो आज्ञाधारक आहे, जो सांगितलेल्या गोष्टी वेळेत पूर्ण करतो. तुमची इच्छा असेल अथवा नसेल, मात्र जर केलात तर आहे ना 2 पाऊल नक्की पुढे असाल इतरांपेक्षा. तर 3 संख्यांपैकी पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे, पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे आणि तिसऱ्यापेक्षा तिप्पट आहे. सिंपल आहे. आता जे घेतलं होतं तेच घेऊ शकतो आपण. पहिली संख्या सपोज करा एबीसी या 3 संख्येत, एबीसी या 3 संख्येत पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे, तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. तर या ठिकाणी ची संख्या जर 1 घेतली तर 1च्या तिप्पट 3 होतं, बट 3 ही संख्या बीच्या दुप्पट असायला पाहिजे, म्हणून 2 हे बी दुसरी संख्या ही 1.5 घ्यावं लागेल. मग या ठिकाणी आपल्याला आवश्यकता नसताना सुद्धा आपण अपूर्णांकामध्ये गेलो. मग काय वाईट आहे? याला 1च्या ऐवजी 2 घेतलं तर आपण तिसरी संख्या 2 घेऊ. पहिली संख्या तिसऱ्या संख्येच्या किती पट आहे? 3 पट आहे आणि दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे? 2 पट आहे. तर संख्या तेच झाल्या ज्या मगाच्या क्वेश्चन मध्ये होत्या, म्हणून क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेला होता. आणि काय बेरीज 66 सांगितलेला आहे. तर यांची बेरीज किती होते? हे 6x, हे 3x आणि हे 2x असतील. गुणोत्तर होतं म्हणून आपण x घेतलंय. ओके, 6 आणि 3 9 2 11x बरोबर आपल्याला काय सांगितले? 66 सांगितले. 11 1 11, 11 66, x बरोबर 6. तर आपल्याला काय विचारले असेल तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या 6x आहे. 6x आहे.
36 या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी या प्रश्नाचं काय आहे योग्य उत्तर आहे। अशा पद्धतीने लिपिक टंकलेखकचे क्वेश्चन असतील, संयुक्त गट ब मुख्य परीक्षेमधले क्वेश्चन, संयुक्त गट क मुख्य परीक्षेमधले क्वेश्चन, संयुक्त गट ब आणि गट क मधले पूर्व परीक्षेचे प्रश्न या ठिकाणी आहे ना, हे सर्व परीक्षांमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत त्यांचा समावेश या ठिकाणी होता। 2023 मध्ये जे विचारलेले क्वेश्चन आहेत, मागच्या वर्षी, यावर्षी 2024 मध्ये जे झालेले क्वेश्चन होते, सॉरी 2025 आहे आता, 2025 म्हणजे 2024च्या आडचे या ठिकाणी ना पेपर झालेले आहे। तर त्या पेपरमध्ये विचारले गेलेले प्रश्न असतील, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जर गुणोत्तर प्रमाणावरती क्वेश्चन आलेला असेल तर तो क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी मी नेक्स्ट लेक्चरमध्ये या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन। आणि त्याच्यानंतर निश्चितपणे टीईटी, टेट, त्याच्यानंतर तलाठी या पेपर्समध्ये आलेले गुणोत्तर आणि प्रमाणचे क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी होतील। तर ज्यांची तयारी झालेली आहे त्यांच्यासाठी रिव्हिजन म्हणून आहे ना हे सेशन काम करेल, ज्यांची तयारी नाही आहे त्यांच्यासाठी ना परिपूर्ण एक परफेक्ट सोल्युशन, वन स्टॉप सोल्युशन म्हणून ही व्हिडिओ सिरीज या ठिकाणी काम करते। जर 100% तुमचा या ठिकाणी अभ्यास होत असेल, कॉन्सेप्ट क्लिअर होत असतील तर, आणि मूलभूत गणित काय ते समजत असेल तर निश्चितपणे या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझं पुन्हा एकदा म्हणणं आहे, व्हिडिओला शेअर करा। आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स या ठिकाणी येत आहेत, मॅथ अँड रिझनिंग बाय अविनाश गुरव सर म्हणून टेलिग्रामवरती आपण चॅनल ओपन केलेलं आहे, त्या चॅनलला सगळ्यांनी जाऊन सबस्क्राईब करायचं आहे। चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आतापर्यंत जेवढे लेक्चर झालेत, पर्सेंटेजचे झालेले प्रत्येक ईच अँड एव्हरी लेक्चरचं हे जे काही सोल्युशन लिहून ठेवलेलं आहे, हे जे सोल्युशन आहे ते सर्वच्या सर्व सोल्युशन तुम्हाला कधी बघायचं असेल, प्रत्येक वेळेस आहे ना व्हिडिओ बघत असताना डोकं उठून जातं, एक लिमिट असते तिथे येऊन आहे ना आपल्याला असं वाटतं की बस फक्त व्हिडिओ बघून अभ्यास करा, आता फक्त नोट्स हवेत, तर त्यावेळेस PDF फॉर्ममध्ये हे सगळ्या लेक्चर्सचे नोट त्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होतील। येणाऱ्या यूट्यूबवरच्या प्रत्येक व्हिडिओचं, प्रत्येक शॉर्ट्सचं लिंक सुद्धा त्या टेलिग्राम चॅनलवरती या ठिकाणी मी अपलोड करेन, तर त्या ठिकाणी आपण कनेक्टेड राहू। बाकी तुम्हाला प्रॅक्टिससाठी सुद्धा आहे ना PDFs त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले जातील। तर आज या ठिकाणी थांबू, विश्रांती घेऊ इथंच। जय हिंद, जय महाराष्ट्र, पुन्हा एकदा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्यू।